गेली होती बघा दुकानाला, दुकानावरनं आली. तिथं गेल्यावर मला जाताना व्हिडिओ करायचा होता, पण लाजच वाटली. लय माणसं जमले ते तिथं, लय म्हणजे लय बसले ते सगळ्या टाकीच्या कडनं, त्या कट्ट्यावर, त्या पारावर. मग नाही करू वाटला व्हिडिओ. पुढं गेली की सगळी माणसं दिसायला लागली, मग बंदच केला. मग दुकानला गेली होती. खोबरं हे आणलंय ह्याच्यात, कोंबडा मसाला आहे, मटणाचं सामान आणलंय. आता घासते भांडी, लागते स्वयंपाकाला. तर ती जे बोलायचं असतं ते विसरूनच जातं बघा. 2-4 दिवसाखाली जे व्हिडिओ टाकला होता ना, त्या व्हिडिओला मला कमेंट्स आलेले आहे व की राधे आपली ती आपलीच असते ती. आपल्या माणसांना पहिला जीव लावायचा, तो ह्याला जीव लावते, त्याला जीव लावते, पण तुझ्या नशिबाला सगळी गद्दारच भेटतात. काय करणार, आपल्या नशिबाला तसलंच आहे. आपल्याला माहिती असतं बाबा माणूस गद्दार आहे, कामापुरतं गोड आहे किंवा दिलं घेतलं तर गोड आहे, नाहीतर नाही. माहिती असून पण मी लक्ष देत नाही, वाईट गोष्टींवर लक्ष देतच नाही. खरं म्हणलं तर मी जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत सहन करायचं, आणि सहनशीलतेच्या बाहेर गेलं की मग गप नाही बसायचं. असं आहे आपलं. आणि एखाद्या संग जर संबंध तोडलं ना तर ते कायमचंच तोडायचं, पुन्हा तिथं नाक घासत जायचं नाही. पण कधी कधी असे विचार येतात की माणसाच्या जीवनात काहीच अर्थ नाही. कधी पण कवा पण काय पण घडल. त्यामुळं हाय तवर सगळ्यांसंग चांगलं राहावं. फक्त मी माझ्या एकटीचा विचार तसा असून त्याला उपयोग नाही ना, कारण समोरच्या पण माणसाचा विचार तसं पाहिजे तर की बाबा आपलं जीवन किती दिवसाचं आहे, कोणचा दिवस कसा येईन माहिती आहे का. आता आपण बोलतोय तर थोड्या वेळानं काय होईल माहिती आहे का, काहीच नाही. त्यामुळं त्या माणसांना पण विचार केला पाहिजे का नाही. तसं तर माझं कसं असतं, थोड्या वेळा मी रागावते, थोड्या वेळानं परत गोड बोलते. तिथं भाकरी ठेवते ना मी माळायला, तेव्हा कुत्रा आलं कसं खायला, हो का चढतं एवढं. पण ते त्याला काय माहिती तिथल्या सगळ्या भाकरी संपल्या त्या, म्हणून त्यांनाच खाल्ल्या. त्या लय ठेवल्या होत्या मी. 5-6 चपात्या होत्या, 2 भाकरी होत्या. म्हणलं मामाला तिकडं म्हशीला देईल म्हणून ठेवल्या होत्या वाळायला. ते कुत्र्यांनाच खाऊन टाकल्या. टाकू था कुणीतरी खाल्ल्याच. बोलायला लय बोलू वाटतं व, पण वाटतं जाऊ दे मरू दे, मन दुखवलं जाईन. आता मी चांगला विचार केलाय, सगळ्यांसंग चांगलं राहायचं. कुणी आपल्याला कसं पण वागू, जाऊ दे. त्यांना कमवलेलं सगळं गटुडं बांधून घेऊन जाणार आहेत, माझं काय खालीच राहणार आहे. त्यामुळं का नाही मी चांगलं राहते. पण पैसा कशामुळं कमवायचा आहे माहिती आहे का. पहिली गोष्ट तर पैसा ह्यासाठी कमवायचा आहे की बाबा अडचणीच्या टायमाला आपल्याला, त्या टायमाला सिच्युएशन लय वाईट असते आणि पैशाशिवाय का नाही मार्गच नाही. जिथं पैसा असेल ना तिथं कोणचं पण संकट येऊ द्या, त्याच्यावर मात करायला येते. किती जरी जवळचं असलं ना तरी आपल्यावर वेळ आली ना तर 10 रुपये कोण टेकवत नाही. मग आपण किती पण तिथं मागू द्या, कोण कोणाला देत नाही. त्यामुळं मी माझं लक्ष सगळं का नाही पैसे कमवण्याकडे आहे. आणि खरं पैसा कमवलाच पाहिजे. मग जाताना काय आपल्याला घेऊन जायचं नाही संग, पण वेळ अशी येते का नाही की त्या वेळेला पैसे जर नसलं का नाही तर कोण कुणाचं नाही. आणि आपल्यासमोर आपल्याला जर त्रास होत असेल तर ते आपल्याला नाही बघवत, आणि तिथं लागते पैशाची गरज. मग काय करायचं, कुणाला मागायचं. त्यामुळं का ना पैसा माणसानं कमवलेला लय गरजेचं आहे. पैसाच उपयोग येतं, माणूस उपयोग येत नाही, पैसा उपयोग येतं. म्हणून तर का नाही ही जग का नाही पैसा कमवायच्या मागं लागलं या. मला तर जसं पैसा कमवा येईल तसा कमवते बघा. मग तिथं नवऱ्याला भांडून असो, खोटं बोलून असो, नाही तर खरं बोलून असो, जसं असं तसं आपले व्हिडिओ असतात. व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा. मी घासते भांडे, पाणी सकाळपासून वाया चाललं या.